नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। सकाळच्या घाईत डब्याला काय भाजी घ्यायची हा प्रश्न पडतो ना, तर आज आपण बनवणार आहोत गळती न होणारी, झटपट तयार होणारी आणि दुपारपर्यंत अगदी मऊ राहणारी खमंग मटकीची सुकी उसळ। ही उसळ नुसती खायला, डब्यात न्यायला आणि पोळीबरोबर खायला अप्रतिम असा पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी मटकी मी सकाळीच भिजवली, संध्याकाळी तिला चांगली स्वच्छ धुवून चाळणीवर निथरायला ठेवली। निथरल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवली। मटकीला चांगलेच कोंब फुटलेले आहे। आता भाजीला लागणारे साहित्य पाहूया। मोहरी, हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, हिंग, 2 मीडियम आकाराचे कांदे, 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, कढीपत्ता। आता इथे प्लेटमध्ये कोथिंबीर, आले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, या चारी याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। भिजवलेली मटकी ही 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, मटकीला थोडा वास येऊ शकतो। धुतलेली मटकी अशी चाळणीवर निथरायला ठेवली। आता आपण भाजीची फोडणी करूया। 3 पळ्या तेल कढईत टाकून घेतले। तेल चांगले गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। तर मटकीच्या उसळमध्ये कांद्याचे प्रमाण थोडे जास्त घेतले तर मटकीची उसळ अजून चवदार लागते। तर यामध्ये कांदा घालून घेतला। आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर कांदा थोडासा झाल्यानंतर आपल्याला इथे हिंग घालून घ्यायचा आहे। तर अर्धा चमचाच्या जवळपास मी हिंग घालून घेतला। आता हिंगाचा आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे। इथे आपला कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। त्यानंतर आले, लसूण, जिरे, कोथिंबीरीची पेस्ट जी केली होती ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। आता तेलात चांगली एकजीव करून घ्यायची आणि हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे आले लसणाची पेस्ट चांगली परतून झाली। त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ताही तेलात चांगला परतून घ्यायचा। हा परतून झाल्यानंतर आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहे। तर टोमॅटो लहान साईजचे होते त्यामुळे मी 2 घेतले। जर एक मीडियम साईजचा टोमॅटो असेल तर एवढा आपल्या मटकीच्या भाजीला पुरे आहे आणि टोमॅटो टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेतला। आता तेलात हा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला दिसत आहे टोमॅटो आपला मऊ झाला। त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, 1/4 चमचा हळद आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा गोळा मसालाही इथे वापरू शकता। आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। आता मसाले जळू नये म्हणून इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। यामुळे मसाले जळणारही नाही आणि तेलात चांगले परतलेही जातील। थोडं तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात धुवून ठेवलेली मटकी आपल्याला घालून घ्यायची आहे। तर मसाल्याला तेल सुटले। आता इथे धुवून ठेवलेली मटकी आपण इथे संपूर्ण टाकून घेतली। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेतले। आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। इथे मटकीमध्ये सर्व मसाले चांगले एकजीव झाले। आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायची आहे। तर 3 मिनिट पूर्ण झाले। झाकण उघडून पाहू तर भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे। आता ही चमच्याने भाजी हलवून घ्यायची। आता मटकी शिजण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे। तर अर्धा ग्लासच्या जवळपास मी इथे पाणी घालून घेणार आहे। तर जास्त पाणी घालायचं नाही, कारण भाजी आपल्याला रस्सेदार करायची नाही। फक्त अर्धा ग्लास गरम पाणी इथे टाकून घेतले। भाजीला उकळी आली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर 6 ते 7 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे 7 मिनिट पूर्ण झाले। भाजीचं झाकण उघडून पाहूया तर भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। आता चमच्याने भाजी हलवून पाहायची। त्यानंतर ही मटकी शिजली की नाही ते आपण पाहूया। मटकी इथे बोटाने दाबली की लगेच दबते, म्हणजे योग्य प्रमाणात आपली भाजी शिजलेली आहे। तर आपल्याला जास्त प्रमाणात मटकी शिजवायची नाही। आता यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ही भाजी मस्त डब्यात नेण्यासाठी, पोळीबरोबर खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे।
या मटकीच्या भाजीत आपण गरम पाण्याचा वापर केला, त्यामुळे मटकी छान शिजते, घशात अटकत नाही आणि शेवटपर्यंत ही चांगली मऊ राहते। विशेष म्हणजे कडक आणि कोरडी पडत नाही, नरड्यात घास अटकत नाही आणि सर्व मसाल्यांची चव या मटकीमध्ये छान तऱ्हेनं उतरते। तर डब्यामध्ये अशी भाजी, त्यावरती मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर आणि त्यावरती मस्त निंबाचा रस, अप्रतिम असा बेत होतो। ही रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।